न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा। जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील खून प्रकरणात बेपत्ता मुलीच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी मारहाण करून खुनाची कबुली जबरदस्तीने घेतल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच एका आदिवासी व्यक्तीला पोलिसांकडून गुन्हेगार ठरवण्यात आले। त्याच्या विरोधात खोटे पुरावे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे। त्यामुळे या प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली। जी मुलगी जिवंत होती ती मुलगी जिवंत असताना सुद्धा त्यांनी कबूल केलं की मी मुलगी मारली। आश्चर्याची गोष्ट तीच होती। बरं, आता मला तुम्ही सांगा, ही माणसं राहायला कुठे? ही जे दोन तुम्ही पकडून आणली होती, बाप पण पोरगा, ते तुम्ही कुठून आणलं होतं? इथून किती लांब आहे? किती किलोमीटर? 70 किलोमीटरच्या आसपास येतो। 110 किलोमीटरच्या आसपास। 70 आणि जिल्हा, तालुका आणि राज्य कुठलं? मध्य प्रदेश। महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत प्रत्येक वर्षी गेल्या 2 वर्षामध्ये किती महिला आणि मुली बेपत्ता आहेत? 30,000। मग 30,000 महाराष्ट्रामध्ये बेपत्ता असताना इथं जी बेपत्ता आहे त्या मुलीचं आणि मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या आदिवासी समाजाच्या बापाचं आणि पोराचं तुम्ही लिंकिंग कसं केलं? फक्त आम्हाला सोपं सांगा। त्याच्यामध्ये काय आता तपास माझ्याकडे होता, त्यामुळे मी आपल्या डिटेल सांगू शकणार नाही। माझा तपास कोण बघतं त्यांच्याशी आपण बोलू। डीवायएसपी खाडे साहेब आहेत, ते इथे गेल्यात आपल्याशी एसआयटी स्थापन केली तपासाकरता विशेष। एसआयटी कोणी फॉर्म केली? एसपी स्थापन केली। कधी गेली एसआयटी? एसपी ला करता येते का? एसआयटीच नाही, एसआयटी एसपी ला करता येते का? तुम्ही मला सांगा। एसआयटी नाही म्हणतात, त्यांनी एक टीम फॉर्म केलेली आहे। टीम फॉर्म केलेली आहे, त्याच्या मीटिंग करता गेली होती। आता आम्ही तुम्हाला काय विचारलं, आम्हाला सांगितलं की अरे आम्हाला काहीच माहित नाही, मला या विषयातलं काहीच ज्ञान नाही। हे ऐकण्यासाठी आम्ही आलेलो नाही ना। नाही, 10 मिनिटात पोहोचतील। तुम्ही एक पिक्चर बघितलाय जय भीम? बघितलाय का? नाही, त्यात काय करतात बघितलंय का? पिक्चर नाही बघितला। चोरी दुसरं कोणतरीच करत असतं, मर्डर दुसरं कोणतरीच करत असतं, आणि कोणावर खापर फोडलं जातं, कोणाला जेलमध्ये टाकलं जातं खोट्या गुन्ह्यामध्ये? आदिवासी समाजाच्या, इतर सामान्य व्यक्तीने ते एससी समाजाचे जे कोणी लोक असतात जे पोलिसांना घाबरतात, अशा लोकांना आत टाकलं जातं। तुम्ही हेच गोष्ट इथं केली असेल तर हे कितपत योग्य आहे? किती वेळ लागेल त्यांना यायला? 10 मिनिट। तुमच्याशी बोलून काहीच फायदा नाही। तुम्ही काय झालं तरी म्हणताल मला माहित नाही। तपासी कागद त्यांच्याकडे आहे, सर्व सांगण्याच्या ओघामध्ये काय। आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, त्याचं कारण असं, 26 एप्रिल रोजी या तालुक्यामध्ये एका 25 ते 30 वर्षाच्या मुलीचं शव त्या ठिकाणी सापडलं। तिचा गळा कापला होता, तिचा चेहरा जो होता तो जाळण्यात आला होता, त्याच्यावर कुठेही स्किन राहिली नव्हती, पण नुसतं हाडच तिथं होते, आणि वरचा जो भाग असतो, जो आपल्या कमरेच्या वरचा भाग, तो पूर्णपणे जाळला गेला होता। आणि मग 26 एप्रिलला ही घटना सापडल्यानंतर पोलिसांचा या बाबतीतला तपास सुरू झाला। एसपी साहेब, ॲडिशनल एसपी याच्यात लक्ष देऊन होते असं आम्हाला त्या ठिकाणी कळलं। त्यांनी तिथं त्या धरणाजवळ जाऊन तिथं व्हिजिट सुद्धा तिथं केली, आणि व्हिजिट केल्यानंतर मग नंतर बराच तपास झाल्यानंतर त्या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये नजीकच्या एका गावामध्ये, म्हणजे इथून 100 किलोमीटर असणाऱ्या गावामध्ये एका वडिलाली आपली मुलगी ही बेपत्ता झाली अशी कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये मध्य प्रदेशमध्ये दिली होती। मग तिथं पोलीस आपले गेले, महाराष्ट्रातले, त्या वडिलाला धरलं, भावाला धरलं, मग जळगाव जामोदमध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं, आणि आणल्यानंतर आम्हाला जे कळालं इथं असणाऱ्या लोकांकडनं, आणि काही व्हिडिओ आम्ही जे बघितले नातलगाचे, त्यांच्या मित्रपरिवारांचे, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्यांना उलटं टांगलं, त्यांना मारण्यात आलं, त्यांना बेदम मारल्यानंतर त्यांच्याकडे वधून घेतलं की त्यांची जी मुलगी मिसिंग आहे, आणि इथं जे शव सापडले, जी बॉडी सापडली, ज्या महिलेचा मृत्यू झाला ती तीच आहे, तिला आम्ही मारलं आणि इथं महाराष्ट्रामध्ये या तालुक्यात आणून तिथं टाकलं, असं त्यांच्याकडनं वधवून घेतलं। वधवून घेतल्यानंतर स्पीडीली पोलिसांकडनं तिथं कारवाई झाली। त्या दोघांना जिथं तो घटना घडली होती, मुलीला मारलं होतं, तिथं नेलं गेलं, तिथं दाखवण्यात आलं की हो तिथे आले
आम्ही कसं मारलं, तिला घरी मारलं तिला आणि मग जाळलं, कोणाला काय सापडू नये असं काहीतरी तिथं स्टोरी बनवण्यात आली. आता तुम्ही जर बघितलं तर 28 मे पर्यंत पोलिसांनी सगळ्या गोष्टी जसं प्लॅन केल्या होत्या तसंच चालू राहिल्या. पण 28 मे रोजी जी खरी मुलगी आहे त्या वडिलाची, मध्य प्रदेश मधल्या जो काही आदिवासी समाजाचा जो बाप होता त्याची जी खरी मुलगी आहे ती पोलीस स्टेशनला आली, कारण तिच्याकडे सोशल मीडियावर गेलं की तिच्या वडिलाला आणि भावाला जी बाई जिवंत आहे, जी मुलगी जिवंत आहे, तिच्या मर्डरसाठी त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आली. ती मुलगी आल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले आणि मग कुठंतरी जी केस पूर्ण केली गेली होती, आदिवासी समाजातल्या, गरीब समाजातल्या लोकांना इथं आणलं गेलं, त्यांना मारलं, भीती दाखवली आणि त्यांना वधून घेतलं की त्यांनीच तो मर्डर केला, हे सगळं कुठंतरी समोर आलं. या घटनाक्रम तुम्ही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. म्हणजे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच गरीबाला, आदिवासी समाजाच्या लोकांना गुन्हेगार पोलिसांकडनं ठरवण्यात आलं. त्याला लागणारे सगळे पुरावे हे तिथं खोटे बनवण्यात आलं आणि या गरीब कुटुंबातल्या आदिवासी लोकांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. आणि मग हे जी काही प्रक्रिया आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कारण एक पिक्चर तुम्ही आणि आपण सगळ्यांनी बघितला असेल, जय भीम नावाचा. हा जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही बघा. ह्या घटना बऱ्याच राज्यांमध्ये होतात आणि खऱ्या घटनांवर बनवलेला पिक्चर हुबेहूब तशीच गोष्ट